वैभव सूर्यवंशी यांच्या IPLमधील मुश्किलींना कारणीभूत ठरलेली अनजान गलती ही खरोखरच एक गंभीर बाब आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB यांच्यातील IPL 2026च्या सामन्यात गुवाहाटी येथे हा प्रकार घडला. सामन्याच्या 11व्या षटकात जेव्हा राजस्थान रॉयल्स चेस करत होती तेव्हा टीम मॅनेजर रोमी भिंडर डगआउटमध्ये बसले होते आणि त्यांच्या हातात मोबाईल फोन दिसला. त्यांच्या शेजारी बसलेले 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी किंवा सूर्यवंशी त्यांच्या फोन स्क्रीनकडे झुकून पाहत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मोठ्या वादाला तोंड फुटले. IPL नियम काय सांगतात? IPLच्या PMOA प्रोटोकॉल प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया प्रोटोकॉल 2026 नुसार डगआउटमध्ये कोणालाही मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरण्याची परवानगी नाही. फोन कॅरी करता येतो पण यूज करता येत नाही. टीम मॅनेजरला फक्त ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याची मुभा आहे, डगआउटमध्ये नाही. हे नियम मुख्यतः मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आहेत. बाहेरच्या जगाशी अनावश्यक संपर्क टाळण्यासाठी हे कठोर नियम आहेत. फोन वापरणे म्हणजे अँटी करप्शन युनिटच्या नजरेला चुकणे असते, ज्यामुळे संशय निर्माण होतो. या प्रोटोकॉलनुसार खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कोच आणि मॅनेजर यांना डगआउटमध्ये फोन वापरणे पूर्णपणे बंद आहे. फक्त विशिष्ट विश्लेषकांना कम्प्युटर वापरण्याची मर्यादित परवानगी असते आणि तेही मॉनिटर केले जाते. वैभव सूर्यवंशींवर काय परिणाम होऊ शकतो? रोमी भिंडर हेच मुख्य दोषी आहेत, कारण त्यांनी फोन वापरला. वैभव फक्त त्यांच्या शेजारी बसले होते आणि स्क्रीनकडे पाहत होते. त्यांनी स्वतः फोन हाताळला नाही. तरीही BCCIची अँटी करप्शन युनिट आणि मॅच रेफरी यांच्याकडून दोघांची चौकशी होऊ शकते. फोन कशासाठी वापरला होता, त्यात काय होता याची तपासणी होईल. डिव्हाइस जप्त करून स्कॅन केले जाऊ शकते. संभाव्य कारवाई: चेतावणी, काही सामन्यांसाठी बॅन, जुर्माना, जर काही गंभीर गडबड फिक्सिंगशी संबंध आढळली तर लांब बॅन किंवा टीममधून बाहेर काढणे. सध्या 13 एप्रिल 2026 पर्यंत BCCIने हे उल्लंघन मान्य केले आहे, पण कोणतीही अंतिम कारवाई झालेली नाही. बाब गंभीर आहे म्हणून तपास सुरू आहे. ललित मोदी यांनीही X.Twitterवर याची नोंद घेतली आणि IPL गव्हर्निंग काउन्सिलला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, डगआउटमध्ये मोबाईल फोन हा पूर्णपणे निषिद्ध आहे. अँटी करप्शन युनिट कुठे होती? सध्याची स्थिती: राजस्थान रॉयल्सने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. वैभव सूर्यवंशींना लोकल गार्डियन म्हणून रोमी भिंडर यांना ओळखले जाते, त्यामुळे या प्रकरणात त्यांचे नाव जास्त चर्चेत आहे. बहुतेक तज्ज्ञांच्या मते हे अनजाने घडलेले उल्लंघन असू शकते, पण नियम मोडल्याने काही ना काही कारवाई अपरिहार्य आहे. पूर्ण बॅन होण्याची शक्यता कमी आहे, पण काही सामन्यांसाठी सस्पेन्शन किंवा जुर्माना होऊ शकतो. निष्कर्ष: वैभव सूर्यवंशी यांना प्रत्यक्ष फोन चालवलेला नाही म्हणून त्यांच्यावर मोठा बॅन येण्याची शक्यता कमी आहे, पण डगआउटमध्ये फोन पाहणे हे देखील नियमभंग मानले जाते. BCCIची ACU आणि मॅच रेफरी यांचा अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल. क्रिकेटच्या इंटेग्रिटीसाठी हे नियम कठोरपणे पाळले जाणे गरजेचे आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते? वैभवला फक्त चेतावणी द्यावी की कठोर कारवाई व्हावी? तुमची राय कमेंटमध्ये सांगा.